रवींद्र चव्हाण यांनी शिवसेनेनंतर आता मनसेला सुद्धा धक्का दिलाय। रवींद्र चव्हाण यांनी मनसेला डोंबिवलीमध्ये धक्का दिलेला आहे। मनसेचे जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक भाजपात आलेत। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला। माजी नगरसेवक प्रकाश भोईर आणि त्यांच्या पत्नी सरोज भोईर यांनी भाजपात प्रवेश केलाय। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याला आणखी तपशील देतील। सुशांत, हे जे प्रवेश आता भाजपात झाले त्याचा नेमका काय परिणाम होऊ शकतो? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर मागील काही दिवसांपासून ज्या पद्धतीने भाजपमध्ये पक्षप्रवेश सुरू आहे ते बघता आज देखील भाजपनं मनसेला जो आहे तो धक्का दिलेला आहे। मनसेचे जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक प्रकाश भोईर व त्यांच्या पत्नी सरोज भोईर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला। त्याचसोबत श्रीकांत वारगे, अशोक म्हात्रे, संदीप म्हात्रे, सचिन सनस, काशीनाथ भोईर यासह अनेक शेकडो पदाधिकारी मनसेच्या ज्यांनी आज रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केलेला आहे। आपण जर बघितले असेल तर आगामी महानगरपालिका निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत आणि या दरम्यान मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेशांचा धडाका जो आहे तो सुरू आहे। त्यातच डोंबिवलीमध्ये एकीकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला रवींद्र चव्हाण धक्का देत असताना आता राज ठाकरे यांच्या मनसेला देखील ते धक्का देताना बघायला मिळत आहेत। सुशांत, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। आणखी काही महत्त्वाचे तपशील तुमच्याकडून